मुंबईमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीचे वडील व बहिणीच्या पती विरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणीच पोलिसांनी बहिणीच्या पतीला अटक केली असून गुन्हा दाखल झाल्यानंतर वडिलांनी तिथून पळ काढला आणि पोलीस आरोपींचा आता शोध घेत आहेत। पीडित मुलगी 16 वर्षांची असून तक्रारीनुसार एप्रिल 2024 मध्ये पीडित मुलगी घरी झोपली असताना आरोपी पित्याने तिच्या तोंडावर कपडा बांधून तिचा लैंगिक अत्याचार केला। तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या आईला ठार मारेन अशी त्याने धमकी दिली होती। घरात ती एकटी असतानाच पाहून आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य देखील केली आणि या प्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीच्या पतीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी पित्याचा शोध सध्या सुरू आहे।